चुकी झाली तर आरटीओ तुम्हाला अर्धा तास थांबवतो, नुसतंच थांबवत नाही तर दंडही देतो. तो अर्धा तास व्यर्थ गमावल्यापेक्षा 2 मिनिटं सिग्नल बंद आहे ना, थांबून जा. त्यांनी थांब म्हटलं ना, थांबा. त्यांनी जर थांब म्हटलाय तर थांबा, आणि त्यांनी चाल म्हटलाय तर चाला. कशाने थांबा म्हटलं असा क्वेश्चन विचारू, याला निष्ठा म्हणतात. तो थांब म्हणतो ना, लाल दिवा लागलाय तो काय म्हणतो तुला, थांब. किती वेळ थांबायला लावतो? तुमच्या चंद्रपूरचा सिग्नल किती याचा आहे? 30 सेकंद. 1 मिनिटाचा पकडा, 60 सेकंद ना. त्याचं म्हणणं आहे थांब, थांबून जा. जास्त थांबवत नाही तो, 60 सेकंद थांबवतो. त्यांनी जर तुला थांबायला सांगितलं थांबून जा, त्यांनी चालायला सांगितलं तर मग थांबू नको, मग चालत राहा. यश तुमच्या दारात भीक मागावी. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि तुम्हाला माहित नसेल, एक महत्वाची कथा सांगतो. आपल्याला राम एवढा शब्द माहित आहे. 4 भावांनी योग्य ड्युट्या निभवल्या तेव्हा रामराज्य यावं असं म्हणतात. नुसतं रामाच्या भरोशावर नाही. शत्रुघ्नाला सोपवलं, त्यांनी 3ही आई सांभाळल्या. त्याच्याकडे ड्युटी कोणती होती? अयोध्या सांभाळ, त्यानं बरोबर सांभाळली. भरतानं पादुका सांभाळल्या, लक्ष्मणानं रामाची सेवा केली. त्या रामाला 3 जणांना साथ दिली. लक्षात घ्या, किती जणांनी साथ दिली? या 3घात जरी थोडा बिघाड असता, रामराज्याची कल्पना आपल्या डोक्यात आली नसती. त्या रामाला 3घानं साथ दिली. एक जण सोबत पाहिजे, सोबत गेला. एकटा जाऊ नको दादा, मी सोबत आलो. शत्रुघ्न, तुला तू सोबत आला नाही, तुझी आता इथे गरज आहे. भरताला सांगितलं तू गादीवर बसला तर तुला लोभी म्हणून लोक. लक्षात घ्या, म्हणून तू इकडेही नाही तिकडेही नाही, तू आपला मधातला भाग सांभाळ. लक्षात घ्या, पहिल्या विकेटा पडल्या तर मधातले वाले पक्के पाहिजे. काय पाहिजे? पक्के पाहिजे. लक्षात घ्या, सांगण्याचं तात्पर्य, 4घांनी 4ही ड्युट्या योग्य सांभाळल्या. 4घांनी 4 ड्युट्या योग्य सांभाळल्या का यश, कीर्ती, धन सगळं तुमच्या पायाची लोटांगण झाले. श्रीमन्नारायण. आपलं काय होते, आपापली ड्युटी आपण बरोबर सांभाळत नाही. तो त्याच्यावर टाकते, तो त्याच्यावर टाकते. आपले कसं आहे, आपलं मोजमाप जर आलं घराचं तर मग तिथून इथपर्यंत आपलं आहे म्हणते. पण झाडाचं काम पडलं तर एवढंच आहे. इकडलं इकडे लोटते, इकडलं तिकडे लोटते. नाही, सगळंच आपलं आहे. सभूमी गोपाल की आहे. सर्वांनी उभा राहा.